सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या मल्हारवाडी या ठिकाणी पोल्ट्री व्यवसायामुळे माशांचा प्रचंड त्रास वाढलाय. त्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झालेत. या संदर्भात नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. प्रशासनानं हा विषय गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. सध्या मल्हारवाडी परिसरामध्ये माशांचं अक्षरशः साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम होतोय. घरांमध्ये माशांनी थैमान घातलं असून अन्नपदार्थांवर आणि पाण्यावर तसेच घरात इतरत्र मोठ्या प्रमाणात माशा बसतायत. त्यातून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. आजारही वाढलेत. माशांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे घरात जावं की नाही असा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे, असा संताप सुभाष अमुप यांनी व्यक्त केलाय. माझं नाव सुभाष सीताराम अमुप. मी माझा व्यवसाय गाडीधंदा आहे, पण मी घरी आल्यानंतर आहे ना, तर मला आहे ना घरामध्ये अशी परिस्थिती माशांची पाहून आहे ना, मला जेवणसुद्धा गेलं नाही आज. आणि इथून मागे सुद्धा मी वारंवार आहे ना त्यांना मी लय विनंती केली या गोष्टीबद्दल, कारण मी त्या पोल्ट्रीच्या अगदी थोडं जवळच राहतो मी. आणि त्या माशांमुळे ना मी आज माझ्या घरामध्ये मी सणसुद्धा साजरा केलेला नाही. आणि आज 30 लाखाचा मी बंगला बांधला आहे. मला त्या बंगल्याच्या बाहेर मला राहावं लागलं आज. एवढ्या माशा आहे माझ्या घरात, गमेलेच्या गमेले माशा. मी आज त्या आतमध्ये स्प्रे मारून औषधं करून मी बाहेर फेकून दिल्यात आज. आणि एवढ्या माशांनी मला हा त्रास दिल्यामुळे ना मी ना एकदम माझी टोकाची भूमिका झालेली माझी गोष्ट. मला इथं पण राहावंसुद्धा वाटत नाही. मी 30 लाख रुपये माझा खर्च झालेला आहे. माझा या खर्चाचं करायचं काय? इथं अख्ख्या बंगल्याला आतून POP अख्खं माशांनी फार काळं डंक करून ठेवलेले. त्याचे स्पॉट दिसतात सगळे माशांचे. मी अक्षरशः नाही ह्या गोष्टीला मी या ग्रामपंचायती सगळ्या लोकांना मी आता आज मी सगळ्यांना सांगितलंय व मी पार इथं आहे ना, मी पार मला आत्महत्या करावं असं वाटू राहिले मला या गोष्टीचं. मला तळतळ आलेली या गोष्टीबद्दल. मी आज आहे ना माझी मंडळीसुद्धा आजारी पडली. शेजारचे बंडा गाडेकर त्यांना सुद्धा बोलावलं होतं. ते म्हणले मी एकदम आजारी 15 दिवस झाले. तसं म्हणलं कशाने आजारी पडले मामा? म्हणलं हे माशांनी आहे ना पार आम्हाला फार नको केलेले. घराच्या बाहेर येता येत नाही, कुठे जाता येत नाही. म्हणजे घराचे दरवाजे लावून ठेवायचे, आतमध्ये गरम होते मारणाचं. घरातली लोकंसुद्धा वैतागलेत. मग आम्ही कवर दरवाजे बंद करून राहायचं. ह्या गोष्टीला आम्ही अक्षरशः फार कंटाळलेलो आहे. जेवणाची सुद्धा आहे ना आम्हाला फार एवढी इच्छा उडालेली आहे माझी. आता मी 24 तासातून फक्त 2-4 तास कवय ना मी घरामध्ये येतोय, पण मला आहे ना घरात सुद्धा राहावं वाटत नाही. या घरामध्ये इतक्या माशा झालेले. वर्षातील महत्त्वाचा अक्षय तृतीयेचा सण असतानाही माशांचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळं आम्हाला गोडाचे पदार्थ बनवून सण देखील साजरा करता येत नाही. औषध मारल्यामुळं घमेलेचे घमेले भरून माशा घरात मरून पडतायत. माशांनी त्रास दिल्यामुळं इथं राहावं की नाही असाही प्रश्न पडतोय, असंही नागरिकांनी म्हटलंय. पोल्ट्री व्यावसायिक स्वतःच्या फायद्यासाठी व्यवसाय करतात, मात्र त्याचा विपरीत परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होतोय. सध्या माशांचा त्रास असह्य झाला असून प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सतीश भुजबळ यांनी केली आहे. सतीश चंद्रकांत भुजबळ, राहणार माऊली या ठिकाणी आज आम्ही सर्व ग्रामस्थ जमा झालेलो आहोत. मल्हारवाडी या ठिकाणी 3 पोल्ट्र्या या ठिकाणी आहेत. त्या पोल्ट्र्यांमुळे आम्हाला होणारा त्रास, या ठिकाणी जे मासे आहेत त्या माशांनी भरपूर असा त्रास या ठिकाणी ग्रामस्थांना होत आहे. आम्ही नेहमी वारंवार पोल्ट्रीचे मालक आहेत त्यांना विनंती केल्या की याच्यावरती तुम्ही काहीतरी उपाययोजना या ठिकाणी करा, पण ते उडवडीचे उत्तरं देऊन पोल्ट्र्यांचा आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. माशांचा इतका सुळसुळाट झालेला आहे, त्याच्यापासून आम्हाला सर्व ग्रामस्थ असतील माऊली परिसरामध्ये गोकुळवाडीचं मल्हारवाडी असेल या ठिकाणी इतका त्रास चालू आहे की त्याची दक्षता या ठिकाणी कोणताही पोल्ट्रीचा मालक जो आहे ते घेत नाहीत. त्यासाठी आम्ही या ठिकाणी ग्रामस्थ एकटलो आहोत. इथून पुढच्या काळामध्ये त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. वारंवार आम्ही त्यांना विनंती करून सुद्धा त्यांनी या ठिकाणी दक्षता घेतलेली नाही आहे. पुढील याच्यामध्ये आम्ही आता जे काही पुढील कारवाई होईल
त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन पुढची कारवाई करण्यास सक्षम राहू. पोल्ट्री फार्ममधील कचरा, मृत कोंबड्या, स्वच्छतेचा अभाव आणि योग्य देखरेखी अभावी माशांची संख्या वाढत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान या वाढत्या समस्येमुळे परिसरात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनानं तात्काळ हा विषय गांभीर्याने घ्यावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा होणाऱ्या परिणामांना शासन प्रशासन तितकंच जबाबदार राहील, असा इशारा सतीश भुजबळ, सुभाष अमुप, रमेश गाडेकर, विलास गाडेकर, निवृत्ती गाडेकर, साईनाथ गाडेकर, प्रशांत गाडेकर, दत्तात्रय भुजबळ, बिपिन अमुप, कैलास गाडेकर, बंडू गाडेकर, बाळकृष्ण गाडेकर, संजय गाडेकर, उत्तम अमुप, चेतन गाडेकर, विकास गाडेकर, दत्ता राहिंज, लक्ष्मण राहिंज, गणेश गाडेकर, सुरेश लेंडे, सखाराम गाडेकर, अशोक अमुप यांनी दिला. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.